नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. मित्रांनो, आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठीची ताकद आपल्याला त्या स्वप्नाबरोबरच मिळालेली असते. काही लोक असतात जी ती स्वप्न पूर्ण करतात आणि एक झेप घेतात क्षितिजा पलीकडे. ती लोक आपल्यासाठी बनून जातात आयडल्स. अशीच एक आयडल व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे, ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, ज्यांनी फक्त एका क्षेत्रात नाही तर 4, 5, 6 क्षेत्रांमध्ये आपली एक वेगळी छाप उमटवलेली आहे. आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत डॉक्टर नंदकिशोर नरसाळे. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात, पण त्याआधी पाहूयात त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही एक छोटीशी चित्रफीत. आई आणि वडील दोघेही पेशाने डॉक्टर असल्याने सुरुवातीपासूनच नंदकिशोरजींना वैद्यकीय क्षेत्राबद्दल आकर्षण होते. त्यामुळेच या क्षेत्रात महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पुढील बरीच वर्ष त्यांनी पीडित रुग्णांच्या सेवेत घालवली. वैद्यकीय पेशाच्या त्यांच्या अतिउच्च ज्ञानाने त्यांनी या पेशात बरेच मोठे नाव कमवले. पुढे त्यांनी श्री दत्त ॲग्रो अँड फूड इंडस्ट्रीज, गौरवी अर्बन, श्री दत्त उद्योग या समूहांची स्थापना केली. इतकेच नाही तर त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्येही पाऊल टाकले आणि त्यातही मोठे यश गाठले. आयुष्यात डॉक्टरांनी कोणतेच काम कुठल्या पुरस्कारासाठी केले नाही, मात्र त्यांनी नगरमध्ये सुरू केलेले समाजभूषण आणि धर्मभूषण पुरस्कार हे मोठ्या चर्चेचा विषय झाले आहेत. रुग्णांच्या आयुष्यात हसू फुलवत उद्योग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना reseal.inचा सलाम. डॉक्टर, आपण वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेलं आहे, पण मग ती डिग्री असताना एका व्यवसायात आपण पडूयात, हा विचार कसा काय आला? कधी कुणाला आपण लहानपणी विचारलं शाळेत असताना की तुम्हाला काय व्हायचंय, कुणी सांगतं आपल्याला मला डॉक्टर व्हायचंय, कुणी सांगतो वकील व्हायचंय, कुणी सांगतं मला इंजिनियर व्हायचंय. पण एक वय होतं ज्या काळात मला बिझनेस कशासोबत खातात हे सुद्धा कळत नव्हतं. पण तेव्हापासून एक माझी मनात सुप्त इच्छा होती की मला बिझनेसमॅन व्हायचंय. पण ती कुठून आली? म्हणजे कोणाकडे बघून आली किंवा तसं बघून असं नाही. एक लहानपणी एक म्हणजे टीव्ही मध्ये वगैरे काही विशेष बिझनेस म्हणजे एक 5 स्टार लाईफस्टाईल वगैरे बघायचो आणि त्या काळात असं वाटलं की व्हायचंय तर बिझनेसमॅन व्हायचंय, नाही का. बर. पण ती पुढे चालून ती जी इच्छा आहे मनातलं ते एक स्वप्न बनून राहिलं. आणि पुढे चालून घरातलं वातावरण जर बघितलं तर आमच्या घरात एकंदर 6 डॉक्टर आहेत. बर. आणि 6 डॉक्टर असताना आई वडील प्रथम तर डॉक्टर होते आणि घरात एकंदर अभ्यासपूर्ण वातावरण असल्यामुळे आई वडिलांची इच्छा होती प्रथमतः की शिकून डॉक्टर हो बाबा. अनेक वेळा बिझनेस करायची इच्छा बोलून दाखवली की नाही मला ह्याच्यात नाही इंटरेस्ट आहे बाबा, मला बिझनेस करायचा आहे. पण ठीक आहे, आता पहिल्यापासून अभ्यासपूर्ण शाळेतही अभ्यासातही हुशार होतो. त्यांनी सांगितलं प्रथम तर शिकून बाबा डॉक्टर हो. ठीक आहे. मग वैद्यकीय क्षेत्रातला घरच्यांचा ओढा बघता, त्यांची इच्छा बघता मी वैद्यकीय क्षेत्रात एकदा पदवी संपादन केली. आणि पुढे चालून वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्या वैद्यकीय व्यवसायात सेटल झाल्यानंतर पण एक आतून आवाजच येत होता की हा बाबा तुला बिझनेस करायचा आहे. ती बिझनेसचं एक स्वप्न होतं माझ्या मनात. मग नंतर एक वैद्यकीय व्यवसायात कुठेतरी सेटल झाल्यानंतर मी एक बिझनेसमध्ये उतरायचा निर्णय घेतला. पण मग जेव्हा तुम्ही डिग्री घेतली तेव्हा अर्थातच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी मिळाली असेल, एखादी नोकरी करायची, तर ती तुम्ही संधी नाकारली की त्यात काम केलं? नाही, ऑफकोर्स अशा संधी आजही रोज चालून येतात. म्हणजे ज्यावेळेस मी स्टुडंट फेजमध्ये होतो, मेडिकल शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी सुरुवातीच्या काळात म्हणजे पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटल असेल, नोबेल हॉस्पिटल असेल, अशा अनेक ठिकाणी मी काम केलं. पण एकंदरीत नोकरी हा विषय कधी मला पटलाच नाही. एकंदर पहिल्यापासून जी मनात इच्छा होती बिझनेस करायचा आहे आणि कुटुंबातही नोकरी हा विषय कधी कुणाला पटलाच नाही आमच्या. त्याच्यामुळे त्या मार्गाला जायचं असं म्हणजे प्रश्नच येत नाही. आणि एकंदर म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होता बिझनेसच करायचा आहे. आणि आजही अनेक संधी चालून येतात. गुणवत्तेच्या जोरावर मी प्रायव्हेट सेक्टरमध्येच काय गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये अनेक जॉब मला चालून आले होते. बरोबर. पण ते ऑफर आपण धुडकावल्या. एक कन्सेप्ट क्लिअर आहे, बिझनेस करायचं आपलं ठरलेलं आहे. तर मग इतर डिस्ट्रॅक्शन्सनी आपला मार्ग आपण चुकवणार नाही आहोत. आपल्याला सरळ मार्गाने चालत जायचं आहे. पण गंमत अशी आहे की घरात 6 डॉक्टर्स आहेत, तुम्ही मगाशी म्हणालात. तर मग 6 डॉक्टर्स घरात असताना कोणी आजारी पडलं तर एकमेकांना तुम्ही तपासता का स्वतःला तपासता? कसं असतं? हा प्रश्न जितका विनोदी वाटतो रिअलिस्टिक मध्ये तेवढा विनोदी नक्कीच नाहीये. बर.
म्हणजे 6 डॉक्टर आहेत तर मग कधी का आजारीच पडत नाही कोणी? नाही, एक डॉक्टर असल्यामुळे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर ऑफकोर्स, हे एक सूत्र माहिती आहे आणि ते एक पाळलं पाहिजे. अर्थात. मीच काय, सगळ्यांनी पाळलं पाहिजे. म्हणजे वैयक्तिक आयुष्यात असेल, बिझनेसमध्ये असेल किंवा आपल्या मेडिकली हेल्थ बाबत असेल, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर हे सत्य आहे. जर विषय आला थोडंफार छोटं मोठं आजार पण जर असेल तर सेल्फ मेडिकेशन घेता येतं आपलं स्वतःला. पण कधी एकदमच झोपून राहायची वेळ जर आली ना, नक्की मदत तर घ्यायलाच लागते. मग पण मग एकमेकांची घेता परिवारातली, की म्हणता नाही नाही मी तुझ्यावरती विश्वास नाही, मी बाहेर जातो? नाही, नक्कीच नाही. पण काय होतं, कारण घरातल्या लोकांवरती उपचार करणे हे सोपं नाहीये, जरी सगळे डॉक्टर्स असले तरी. नक्की खरं आहे. पण एक छोट्या मोठ्या आजारपणात जे असतं ना, एवढा विशेष नाही फरक पडत. पण ज्यावेळेस कुठंतरी मोठं आजारपण, तशी वेळ नाही आली, पण नक्कीच देव करू अशी वेळ येऊ नये. पण या गमतीच्या प्रश्नानंतर मला आणखी एक प्रश्न तुमच्या कुटुंबाशी निगडीत विचारायचा आहे, की वडिलोपार्जित आध्यात्मिक वारसा जो आहे तुमचा, तो तुम्ही कसा जपला आहे पुढे? आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या कुटुंबात राहतो, ज्या समाजात राहतो, म्हणजे आजूबाजूचं सराउंडिंग आपल्या ज्या पद्धतीचं असेल तशी आपली जडणघडण होते. अर्थात. वास्तविक पाहता आजोबांपासून आमच्या घरात एक अध्यात्माचा वारसा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाची एक मेडच रोवली गेली. आम्ही प्रत्येक, म्हणजे आजोबा असतील, वडील असतील, त्याच्यानंतर आम्ही, ह्याच्यामध्ये विशेष असं काही प्रयत्न करणं इतके रक्तातच आहे. त्याच्यामुळे पुढे तुम्ही तो वारसा सुरू ठेवणे आणि पुढच्या पिढीलाही देणे ही जबाबदारी तुम्ही नक्कीच पार पाडताय. नक्कीच आपली जबाबदारी आहे. फूड आणि ॲग्रो या क्षेत्रातला प्रवास कसा होता? फूड आणि ॲग्रो क्षेत्रातला प्रवास जर खरं सांगायचं ठरलं, ज्यावेळेस मी सुरुवात केली ॲग्रो इंडस्ट्रीला, एकामागून एक कोविडच्या लाटा येत गेल्या. बरं. एकदम सुरुवात, पाय जिथं कुठं उभं राहायचंय की असं कुणाला तरी वाटलं की कुणीतरी पायावरच आघात करते. पण त्याच्यानंतर कोणतंही क्षेत्र असो, म्हणजे अडचणी येतात, संकट येतात, तशा अडचणी मलाही आल्या. त्यानंतर एक ठरवलं होतं, अडचणीला घाबरून, आता स्वप्न ठरवलंय की आता बिझनेसच करायचा आहे आणि अडचणीला घाबरून जर माघार घ्यायची तर मग ते शक्य नाही. त्याच्यानंतर अनेक संकट आले, अनेक, म्हणजे कोविड नंतर असं त्यावेळेस असं वाटलं की आता मेडिकल क्षेत्राकडे लक्ष द्यावं की बिझनेसकडे लक्ष द्यावं. आता ठरवलंय बिझनेस करायचा, असं नको वाटायला की आता निर्णय घेतलाय तो चुकीचा. आध्यात्मिक आपण जे बोललो, तुकाराम महाराजांचाच एक अभंग आहे, असाध्य ते साध्य करीत असा आहे असं तुका म्हणे अभ्यास. म्हणजे जर निरंतर जर प्रयत्न करीत राहिलं, निरंतर अभ्यास म्हणजे प्रयत्न, तर यश हे नक्की एक ना एक दिवस तुम्हाला भेटतं. त्याप्रमाणेच मी अनेक वाईट प्रसंग आले, पण न डगमगता स्थिर स्थावर उभा राहिलो आणि आज जिथं आहे त्या ठिकाणी आज बिझनेसमध्ये स्टेबल आहे. खरं तर माझा पुढचा प्रश्न तोच होता की कोरोना काळातही व्यवसाय तुम्ही सुरू ठेवला, त्यात कुठे डगमगला नाहीत, तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगितलंच आहे. पण अशी एखादी व्यक्ती किंवा अशी एखादी प्रेरणा होती जिथे ज्यांनी तुम्हाला खचू दिलं नाही? प्रेरणा म्हणजे असं माझ्या आयुष्यात एक खरं सांगायचं, एक प्रेरणा नक्की असते, पण एक प्रेरणास्थान, प्रेरणा स्रोत या गोष्टीवर मुळी माझा विश्वास नाही की बिझनेसच्या क्षेत्रात मी कुठून तरी प्रेरणा घेतली आणि मग बिझनेस करायला लागलो, असं मुळीच नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी मी, ज्या कुटुंबातून आलोय, मी ज्या क्षेत्रात काम करतोय, त्या ठिकाणी बिझनेस हे माझं उदरनिर्वाहाचं साधन मुळीच नाहीये. त्यामुळे ज्यावेळेस मी बिझनेस करायचा निर्णय घेतला, आणि मी जसं बोललो, अनेक संकट आले, बिझनेस सुरू केला, कोविड आला, अनेक छोटे मोठे संकट आले, पण ज्या आपल्या क्षेत्रात किंवा आयुष्यात एक संकट आले, अडचणी आल्या, त्या संकटांनाच खरं तर मी प्रेरणा मानतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण एक ध्येयाकडे जायचंय, तर मग ध्येय तुम्हाला कायमस्वरूपी खुणावत राहतं. जे ध्येय आपल्याला खुणावतंय, त्या ध्येयालाच जर आपण प्रेरणा म्हणून घेतलं तर काय हरकत आहे? क्या बात आहे. तसं जर तुम्हाला प्रेरणा म्हणून सांगायचंय, एक आपण जे म्हणतो ना कुटुंबाचा पाठिंबा, तसं जर हा देह इथं ज्यामुळे आहे, तर त्यात सगळ्यात मोठी प्रेरणा जर म्हणाल तर माझे वडील आहेत. म्हणजे त्यांचंही सामाजिक क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, अनेक क्षेत्रात चांगले नाव आहे. त्यांच्यापासूनच मला प्रेरणा भेटली गेली की एका क्षेत्रात नाही काम करायचं, तर आपणही तसंच 4 क्षेत्रात काम करायचं. तसंच माझी अर्धांगिनी असेल डॉक्टर आरती, माझ्या घरात माझा भाऊ आहे डॉक्टर अवधूत, आई आहे, अशा अनेक म्हणजे कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांनी कधी मला डगमगू दिलं नाही.
थोडक्यात काय तर प्रेरणा घेण्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नसते. ती शोधायची असेल तर ती कोणातही सापडते. आणि जर का तुम्हाला कशातनंही मोटिवेट व्हायचं नसेल तर समोर एखादा आयडल जरी बसवला तरी तुमच्यात बदल घडत नाही. पण मी जसं त्यांच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की 1 नाही 2 नाही 5-6 वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचं एक नाव कमवलेलं आहे, वेगळी छाप उमटवलेली आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल वेगवेगळे क्षेत्र कोणकोणते, थोडक्यात त्यांच्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला आता डॉक्टर झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात माझं काम चालूच आहे. पण एक सामाजिक भावना म्हणून सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्रातही चालू आहे. त्यानंतर बिझनेसच्या माध्यमातून जर विचार केला तर श्री दत्त ॲग्रो आणि फूड इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण फूड सेक्टरमध्ये काम करत आहोत. आणि बँकिंग क्षेत्रात केलं तर गौरी अर्बन बँकेच्या माध्यमातूनही आपण फायनान्शियल आणि बँकिंग क्षेत्रात आपण त्या ठिकाणी काम करतोय. आणि नवीनच येत्या काळात म्हणजे येणाऱ्या 1-2-3 महिन्यात आपण हॉटेल क्षेत्रामध्ये पण एक पाऊल ठेवतोय नव्यानं. हॉटेल देशमुख वाडा म्हणून पण आपण त्या ठिकाणी एक नव्याने 2 महिन्यात त्याचं ओपनिंग करतोय, सुरू करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा त्यासाठी आणि इतर सगळ्याच व्यवसायांसाठी. पण त्याचबरोबरीने तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातही व्यवसाय तुमचा सुरू ठेवलेला आहेच आहे. त्याच्याशी निगडीत अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे गावातले हॉस्पिटल आणि शहरातले हॉस्पिटल यात अत्याधुनिक सुखसोयीमध्ये खूप मोठी तफावत असते. ती तुम्ही कशी दूर करायचा प्रयत्न करताय व्यवसायाच्या माध्यमातून? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मी मेडिकलचं शिक्षण पूर्ण केलं त्यावेळेस असा मनात हेतू अजिबात नव्हता की शहरात जाऊन प्रॅक्टिस करायचं. एक ठरवलं होतं की एक सामाजिक भावना, एक आध्यात्मिक भावना पहिल्यापासून ज्या कुटुंबात वाढलोय की प्रॅक्टिस खेड्यातच करायची. वास्तविक पाहता करायची असेल तर मोठ्या शहरात एखादं हॉस्पिटल उभारू शकलो असतो. पण ज्यावेळेस पुण्यामध्ये होतो, सह्याद्रीसारख्या नोबेलसारख्या हॉस्पिटलमध्ये काम केलं त्याच्यानंतर एक ठरवलं होतं आपल्याला गावाकडे जाऊन जे गावाकडची जी लोक आहेत, जे गरीब जनता असेल किंवा अनेक वैद्यकीय सेवेसाठी पासून जे लांब आहेत की ज्यांना पैशाबाई वैद्यकीय सेवा घेता येत नाही किंवा शहरात जाता येत नाही अशा लोकांसाठी, आणि वडिलांचा एक पारंपरिक वैद्यकीय व्यवसाय चालूच होता. त्यानंतर जेव्हा मी वैद्यकीय व्यवसायात मी आलो घरी त्यानंतर एक नव्याने परत पुन्हा एकदा हॉस्पिटलची उभारणी केली मोठ्या. आता हॉस्पिटलमध्ये जर बघायला गेलं तर ऑपरेशन थिएटर आहे, तिथं अनेक किचकट शस्त्रक्रिया, अनेक सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी होतात. म्हणजे अनेक स्पेशालिटी डॉक्टरांच्या व्हिजिट असतात, फिजिओथेरपी डिपार्टमेंट असेल, एक्सरे डिपार्टमेंट असेल, आणि अनेक ज्या शहरी भागात ज्या सुविधा भेटतात त्या ठिकाणी आम्ही देण्याचा तो प्रयत्न केलाय. वा, मला असं वाटतं की हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे जे तुम्ही उचलले. कारण की व्यवसाय आणि वैद्यकीय क्षेत्र हे तुम्हाला दोन्ही याची सांगड मिळालेली आहे आणि ती तुम्ही घालताय आणि गावातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या पेशंट्सना, लोकांना, नागरिकांना त्या सुखसुविधा मिळाव्यात यासाठी पुढाकार घेताय आणि त्या अशाच पद्धतीने तुम्ही घेत राहाव्यात अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. तुमच्या सगळ्या व्यवसायांसाठी शुभेच्छा देते. तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारल्या, प्रेरणा दिली याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. मित्रांनो, जाता जाता मी एवढंच सांगेन की डॉक्टर नंदकिशोर यांनी सांगितलं की त्यांना खरं तर प्रेरणा कुठूनही मिळत नाही आणि त्याच प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की ती प्रेरणा त्यांना सगळीकडे मिळते. तर अशीच एक आयडल व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर गप्पा मारायला होती. मला खात्री आहे की त्यांच्या जीवनातून तुम्हाला नक्कीच एक प्रेरणा मिळाली असेल. सध्या इथेच थांबूया. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला भेटूयात पुढच्या भागामध्ये. तुम्ही पाहत रहा सर्वसामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा मांडणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम, ज्याचं नाव आहे reseal.in प्रस्तुत यशोस्तुते.